विरोधकाला सुद्धा तोंडात बोट घालेल अशी परिस्थिती आहे. विरोधकाला अजूनही त्या ठिकाणी विश्वास बसत नाही की निधी आला कसा आला कसा. पण त्यांना या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, ते ज्या रस्त्यावरनं जातात तो रस्ताही आम्ही करतोय. ज्या सभागृहात त्यांनी सभा घेतात ते सभागृह सुद्धा आम्ही करतोय. आणि ज्या गावात जाऊन ते पाणी पितात ते पाणी सुद्धा आम्ही देतोय. मला राजकारणात येऊन मला काही मिळवायचं नाही, मला या जनतेची सेवा करायची आहे. आणि मला पोटनिवडणुकीमध्ये पाठवल्यानंतर मंगळवाड्याच्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेला जवळजवळ देवाभाऊंनी 700 कोटी रुपये त्या योजनेला दिले. आणि एक वर्षभराच्या आत आमच्या 24 गावाच्या सर्व माळरानाला या ठिकाणी आम्ही हिरवा शालू घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. म्हैसाळ योजना ही कार्यान्वित व्हायला मंगळवाड्यापर्यंत पाणी यायला आदरणीय मोदीजींनी 17,000 कोटी रुपये या म्हैसाळ योजनेच्या 5व्या-6व्या टप्प्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आमच्या लोकांची तळमळ ही मला माहित आहे, बरोबर, ही कशी तळमळ. आज आमची तळमळ इथं पाणी पाहिजे, इथं रस्ते पाहिजे, ती तशीच तळमळ मी फडणवीस साहेबांच्या समोर सांगितल्यानंतर ती 1 मिनिटात ओळखतात. बरोबर, हे खरंच काम करणे गरजेचं आहे. ही देवभूमी आणि संतभूमी, देवभूमी आणि संतभूमीवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण लक्ष आहे. 60 वर्षानंतर खरं म्हणजे आता माझ्या ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे मला यश आलं की मंगळवेढा तालुक्यातली 80 गावापैकी आज अखेर हे रोज एखादं वाढतंय. आज अखेर जवळजवळ 27 गावं ही दोन्ही पार्ट्या एकत्रित येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आज पाठिंबा दिले. आम्ही बोलवून कामं दिली. तुमचं काम रस्त्याचं राहिलंय, तुम्हाला पावसाळ्यात आपदा होते, तुमचा डीपी जळतोय, या ही डीपी 2 घेऊन जावा. त्यांना 4 पाहिजे तर 2 आता दिले, 2 नंतर देणार आहेत. 10, 11, 12 सभा होते, कधी 14 सभा होते. परंतु सकाळी 8, 8:30ला गेलं तर रात्री यायला 10, 11 वाजते. परंतु अजिबात कंटाळा येत नाही. आता आजारी पडलोय परंतु असं वाटत नाही की आपण आजारी पडलोय आता झोपून राहावं करावं असं वाटत. लोकांमध्ये गेले बरं वाटतं. लोकांच्या मध्ये आत गेलं का मग ते आजार पण विसरून जातात. आज विरोधक ज्या पद्धतीनं सांगतात पाणी येत नाही, मी त्यांनी कुठं असतील तिथं सांगावं, त्यांनी फोन करावा मला, फक्त आम्हाला गाडी पाठवा. मी त्यांना गाडी त्या गावात पाठवतो आणि त्या गावातनं गाडी पाठवून त्यांना आता जी चालू काम आहे पायपा तयार करण्याचं आणि पायपा हातरून ते 24 गावच्या उपसा सिंचनचं काम आहे हे मी त्यांना स्वतः दाखवतो. आणि मग त्यांचा विश्वास बसल्यानंतर मग त्यांनी सांगितलं. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये. पंढरपूर म्हटलं की देवभूमी आणि मंगळवेढा म्हटलं की संतभूमी, या दोन्ही भूमीचं जे नेतृत्व करतायत ते आमदार समाधान आवताडे साहेब माझ्यासोबत आहेत. आणि वेगवेगळ्या विषयावरती मी आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, त्यांना बोलतं करणार आहे. आमदार साहेब, तुमचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. खरं तर आमदारकीचा काळ जो आहे तो तुमचा एकदम चांगल्या पद्धतीनं चाललेला दिसतोय. खरं तर या भागातले लोक तुम्हाला पाणीदार आमदार अशा पद्धतीची बिरोदावली लावताना दिसत आहेत. खरं तर बिरोदावली पाणीदार आमदार अशा पद्धती लोक का लावतायत? काय अशा पद्धतीचं काम सुरू आहे की जेणेकरून लोक तुम्हाला पाणीदार आमदार म्हणून संबोधतायत? खरं म्हणजे ही जनसामान्यातून सगळ्या जनतेने हे दिलेली उपमा आहे. त्यामुळं नक्कीच आज या ठिकाणी मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका आहे. बरोबर. आणि ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये आजपर्यंत बरेच या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, परंतु आमच्या दुष्काळग्रस्त तालुक्याला या ठिकाणी आतापर्यंत फक्त आश्वासनाचाच भडीमार दिला गेला. आणि आश्वासनाचा भडीमार देऊन त्या ठिकाणी आमच्या लोकांच्या पदरी निराशाच पडली. आणि या निमित्तानं खरं म्हणजे ही निराशाच पडली. आणि कालच्या पोटनिवडणुकीमध्ये या सर्व आमच्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि मला पोटनिवडणुकीमध्ये पाठवलं. आणि मला पोटनिवडणुकीमध्ये पाठवल्यानंतर मंगळवेढ्याच्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेला जवळजवळ देवाभाऊंनी 700 कोटी रुपये त्या योजनेला दिले. त्या योजनेचे 3 टप्प्यामध्ये काम, त्याची टेंडरचं 2 टप्प्याचं पूर्ण झालंय, त्याचं कामही चालू आहे. आणि 3ऱ्या टप्प्याचंही काम थोड्या दिवसात पूर्ण होणार आहे. आणि 1 वर्षभराच्या आत आमच्या 24 गावाच्या सर्व माळरानाला या ठिकाणी आम्ही हिरवा शालू घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
खर तर हे जे काम आहे 24 गावचं, हे मी लहान असल्यापासून मी हे ऐकतोय की मंगळवेढला पाणी येणार, पहिली 35 गावची योजना होती, नंतर ती 24 गावची झाली. मात्र आता हे तुम्ही आमदार म्हणून वाटतंय 3-4 वर्षाचा काळ झाला एकंदरीत, हा प्रश्न एवढ्या तत्परतेनं सोडवावा असं का वाटतंय तुम्हाला? मी खरं म्हणजे हे आमची लोक आहेत बरं. आणि ह्या लोकांच्या विषयी मला खूप तळमळ आहे. बरं. खूप भोगलंय आम्ही, खूप सोसलंय हम्म. आणि आमच्या या दुष्काळाची आतापर्यंत चेष्टाच केली गेली. त्यामुळं मला राजकारणात येऊन मला काही मिळवायचं नाही आहे. मला या जनतेची सेवा करायची आहे आणि जे प्रलंबित आमचे प्रश्न आहेत ते पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, विजेचे असतील किंवा आरोग्याच्या बाबतीतले हॉस्पिटल असतील, हे प्रश्न मला सोडवायचे आहेत. मला याच्यावरती राजकारण करायचं नाही. पण समोरच्यांनी आतापर्यंत त्याच्यावर राजकारण केलं आणि आताही त्यांची भूमिका ही विरोधकांची राजकारण करायचीच आहे. त्यामुळे हे पाण्याचे प्रश्न हे प्रामुख्याने आम्हाला सोडवले पाहिजेत आणि हे प्रश्न आमच्या या ठिकाणी असणारी जी आमची जनता आहे, ही जनता आतापर्यंत आमच्या जमिनी एकदम कसदार आहेत. या जमिनीला जर पाणी झालं तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं कष्ट करायची आमची तयार आहे, आमच्या मनगटात नेट आहे. परंतु पाणी झालं शेतीला तर आम्ही कशालाच कमी पडणार नाही. त्या काळ्या आईच्या कुशीत राहून या ठिकाणी चांगली पिकं काढू आणि चांगली पिकं काढून आमच्या सर्व लोकांचं अर्थकारण हे आज नाही बदलणार, येणाऱ्या आमच्या पिढ्यानं पिढ्या हे आमचं बदलणार आहे. त्यामुळं हे येणारे जे दिवस आहेत हे आम्हाला खूप चांगले येणार आहेत. तर ही योजना आता होते 1 वर्षभरात पूर्ण होते. कसा सोडवला हा पाण्याचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कसा सोडवला? आमदार झाल्यानंतर कशा पद्धतीचे प्रयत्न केले? मी सुरुवातीला खरं म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी मला विधान भवनामध्ये पाठवलं. त्या विधान भवनामध्ये मी त्या ठिकाणी विधान भवनाचे सर्व 288 सदस्य असणारे, त्यावेळचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या सभागृहाचे अध्यक्ष, या सगळ्यांच्या त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं आणि मी त्या सभागृहाला सुद्धा साथ गाठली की आम्ही दुष्काळात जरी आलो असेल तर आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, अशी साथ त्या विधान भवनाच्या सभागृहामध्ये टाकल्यानंतर त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब ताडकरना उठून उभा राहिले. ते खातेही त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत या प्रकल्पाला त्या ठिकाणी मंजुरी दिली जाईल, नुसती मंजुरी नाही त्याला निधी दिला जाईल, अशा पद्धतीची घोषणा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. आणि त्याच्यानंतर या योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या, अनेक या योजनेला एवढ्या अडचणी होत्या की ही योजना मी आता प्रत्येक वित्त नियोजन या डिपार्टमेंट असेल, SLTC डिपार्टमेंट आहे, MWRRA ची डिपार्टमेंट आहे, या सगळ्या डिपार्टमेंटला ही फाईल गेली. त्यावेळेला ही फाईल त्या अधिकाऱ्यांच्याकडे पहिल्यांदा गेली, खालच्या डेस्क ऑफिसर किंवा तिथल्या उपसचिवाकडे. तर त्यावेळेला सांगायचे की दादा तुम्ही या फाईल आपल्या महाराष्ट्राच्या नियमावलीमध्ये बसत नाही. पण ही बसत नसल्यास तरी सुद्धा त्या ठिकाणी मग सचिवाला आम्ही भेटायचं, साहेब काहीतरी करून बसवा. परंतु नियमावलीमध्ये कुठंच ही जी तरतूद नसल्यामुळं त्या ठिकाणी फाईल तिथं थांबायची. परंतु आमच्या मागे देवाभाऊ असल्यामुळं त्या ठिकाणी जिथं जिथं अडचणी आल्या त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नियमावलीमध्ये परत GR काढून नियम बदलले, परत नियम बदलले. परंतु ही योजना करायची असं देवाभावांचंही या ठिकाणी ठामपणे होतं आणि मी त्याचा पाठपुरावा एवढा करायचो. त्यामुळं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टेबलला, प्रत्येक मला वाटतं डिपार्टमेंटला हे फडणवीस साहेबांनी तिथं फोन लावल्याशिवाय तिथनं फाईलच मोजायला नाही, कारण प्रत्येक डिपार्टमेंटला अडचणी एवढ्या होत्या. त्यामुळे याला थोडासा वेळ लागला, दिरंगाई लागली, परंतु त्याचा पिच्छा आम्ही काय सोडला नाही. आता ती योजना जवळजवळ 3 टप्प्यामध्ये आता योजना झालेली आहे. 2 टप्प्याच्या निविदा झालेल्या आहेत, त्याचं कामही चालू झालं 2 टप्प्याचं. 3ऱ्या टप्प्याची निविदा येणाऱ्या काही दिवसात होणार आहे आणि त्याचंही काम चालू होईल. आता प्रत्यक्षात लोकांना काम दिसायला लागले, जे काम सुरू झालंय ते. तर आंधळगावला आपले पाईप वगैरे तिथं बनवायच्या सुरू आहे, तर ती कशी प्रोसेस राहणार आता पुढे, काय केलं जाणार? खरं म्हणजे आंधळगाव लक्ष्मी दैवळीवर त्या ठिकाणीच आता पायपा बनवणे, कारण पायपा ह्या मुंबई, हैदराबाद या ठिकाणं तयार करायच्या आणि तिथनं त्या ह्याच्यावर ट्रेलरवरती घेऊन यायच्या. तर एका ट्रेलरवर पाईप जवळजवळ 3-4च्या वर बसत नाही. बरोबर.
त्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढतंय, खर्च वाढतोय. त्यापेक्षा त्या पाईपामध्ये एका ट्रेलरवर जवळजवळ 25 ते 40 एवढ्या प्लेट बसू शकते. बरोबर म्हणजे 25 ते 40 पाईप आपल्याला इथं तयार करू शकतो. बरोबर. ते तयार करण्याचं युनिट तिथं तयार झालं आणि आता बऱ्याचशा पाईपा जवळजवळ तयार झालेल्या आहेत. त्याचं आता पूर्ण खंदून त्या ठिकाणी आथराईज सुद्धा काम चालू आहे. हे आता सध्या काम चालू आहे. दादा, 24 गावाचा पाणी प्रश्न तर तुम्ही बऱ्यापैकी सोडवत आणलेला आहे. तर म्हैसाळची जी काही योजना आहे पाण्याची, त्याची आता सध्याची स्थिती काय आहे? म्हैसाळ योजना ही कार्यान्वित व्हायला मंगळवाड्यापर्यंत पाणी यायला आदरणीय मोदीजींनी 17,000 कोटी रुपये या म्हैसाळ योजनेच्या 5व्या-6व्या टप्प्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या टप्प्यातलं पाणी हे टेलला म्हणजे मंगळवाड्या तालुक्यापर्यंत यायला जवळजवळ 17,000 कोटी रुपये दिल्यानंतर ते पाणी मंगळवाड्यापर्यंत आलं. परंतु त्याच्या डिझाईन बऱ्याचशा चुकलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या जवळजवळ 18-19 गावं जी आहेत आमची, तर ह्या गावांना शेवटच्या गावापर्यंत किंवा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आमच्या या योजनेचं पाणी जे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. त्याचा डिस्चार्ज त्या ठिकाणी होत नाही. 1.27 TMC हे म्हैसाळचं पाणी मंगळवाडा तालुक्याला मिळतंय. परंतु ऍक्च्युली 0.27 TMC सुद्धा पाणी मंगळवाड्याच्या वाट्याला येत नाही. म्हणजे 1 TMC पाणी हे आमचं जातंय. त्यामुळं आम्ही आता त्याची सगळी डिझाईन चेंज करून वायपळ्याजवळ 81 किलोमीटर म्हणून तिथं कॅनलचा आपला 81 किलोमीटर आहे. तिथं 300 क्युसेकचा प्रवाह आहे. त्या 300 क्युसेकचा प्रवाह हा डायरेक्ट उचलणार आम्ही. त्यातला 200 क्युसेकचा प्रवाह उचलणार आणि या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातले जे साठवण तलाव आहे, शिरनांदगी आहे, पडोळकरवाडी आहे, लवंगी आहे, मारोळी आहे, या चारही तलावामध्ये त्याचं फिडिंग करणार आणि त्या तलावावरून त्या ठिकाणी पडोळकरवाडी आणि शिरनांदगी या तलावाच्या वितरिका आहेत. त्या वितरिकेवरनं काही गावांना त्या ठिकाणी पाणी जाणार आहे. आता शिरनांदगीच्या तलावावरून शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे ह्या गावांना पाणी जाणार आहे. त्याचं सुद्धा आपण योग्य नियोजन करणार आहे. शिवाय बऱ्याचशा गावांना ते पाणी पुरत नाही. तर हे पाणी त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल या पद्धतीचा हा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न नाही, आमचा 100%च याच्यावरती बैठका वगैरे झालेल्या आहेत. बऱ्यापैकी मंजुऱ्या वगैरे अधिकाऱ्यांच्याकडून ते प्रस्ताव गेलेले आहेत. मिटिंगही मंत्री महोदयांच्याकडे झालेली आहे आणि लवकरात लवकर हाही प्रकल्प या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. शिवाय आता मंगळवेढ्याला येणारं पाणी म्हणजे वितरिका म्हैसाळचं, वितरिका 1 आणि वितरिका 2 आणि उमदी वितरिका. वितरिका 1 वरून जवळजवळ 70 क्युसेकचा प्रवाह आहे आणि वितरिका 2 वरून 135 क्युसेकचा प्रवाह आहे. हा प्रवाह कमी पडतोय. वरचा शेतकऱ्याला कमी पडतोय म्हणून वरचा फोडतोय, त्यामुळे खालच्याला पाणी जात नाही. आणि खालच्याला एक दिवस मिळालं का वरनं पाणीच बंद झालेलं असते खाली पोचेपर्यंत. त्यामुळं या योजनेच्या अडचणी आहेत. त्या लवकरात लवकर या योजनेच्या अडचणी संपवून आता मी माहिती घेतली, म्हैसाळच्या योजनेमध्ये जवळजवळ पाणी उपलब्धता दिसते. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांच्या या ठिकाणी मागं लागून आमच्या सर्व ग्रामपंचायतचे सगळे ठराव या ठिकाणी सगळे आम्ही द्यायलाही तयार आहे. आम्हाला आमच्या मंगळवेढा तालुक्याला अजून 2 TMC जर पाणी यातनं 100% उपलब्ध होतंय आणि ह्याच्याबरोबर निराभाडगरचंही मी बघितलं, ते सुद्धा पाणी अजून उपलब्ध होतंय. त्यामुळं अजून जास्त पाणी निराभाडगर आणि म्हैसाळचं हे उपलब्ध पाण्यावर बैठका लावून त्या ठिकाणी आम्ही ते पाणी उपलब्ध करून घेणार आहे. आता भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये, मात्र भाजपसाठी अनेक आमदार, 288 आमदार खाली सगळ्यांना समान न्याय देत असतो. मात्र देवाभावांचा काही विशेष जीव असल्यासारखा दिसतोय तुमच्यावर, मंगळवेढ्यावर. तर हे कसं, ही जवळीकता कशी तुम्ही साध्य केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही एवढा निधी कसं काय आणताय खाली, काय कसं काय वापरताय सर? खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना एक दैवी देणगी आहे. त्यांचा एवढा सखोल अभ्यास आहे की कुठला माणूस कसा आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं त्या माणसाला बोलायचं किंवा कशा पद्धतीनं त्या माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय, किंवा एखाद्या विषयावर शेतीविषयी जर आम्ही एखादं सांगायला लागलो तर त्या शेतीविषयी त्यांचं ज्ञान एवढं आहे की काही विचारू नका. एखाद्या बॅलन्स शीटच्या बाबतीत जरी आम्ही सांगायला तर बॅलन्स शीटच्या बाबतीतले बारीक बारीक गोष्टी त्यांनी सांगू शकतो.
एखादा आमचा अर्थसंकल्प आहे, त्या अर्थसंकल्पाला जवळजवळ 40-50 पुस्तकं मिळायची. बर. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक छोटंसं पुस्तक आहे, पॉकेट डायरी आहे. त्या पॉकेट डायरीच्या पुस्तकाच्या आधारे तेवढं पुस्तक जरी छोटं म्हणजे 10-15 पानाचं छोटं पॉकेट डायरी आहे, तेवढं जरी वाचलं तरी सुद्धा पूर्ण अर्थसंकल्प कसा वाचायचा किंवा काय करायचं हे 10वी-12वीच्या पोरं सुद्धा त्या ठिकाणी करू शकतील. एवढ्या सोप्या भाषेत ते समजावून सांगू शकतील. ऑटोमोबाईल सेक्टर असेल, उद्योग व्यवसाय असेल, शेतकऱ्याच्या बाबतीतले असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जाण आहे. त्यामुळे समोरचा माणूस काय सांगतोय आणि कसं सांगतोय हे जर ते 1 मिनिटाच्या आत त्या माणसाला ओळखले तर काम करते. पण ही योजना तुम्ही एवढ्या कशा मंजूर करून आणल्या, काय विशेष? खरं म्हणजे ह्या मतदारसंघावर ही देवभूमी आणि संतभूमी आहे. देवभूमी आणि संतभूमीवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण लक्ष आहे. आणि प्रत्येक बारीक बारीक गोष्टीशी सुद्धा ते चर्चा करून मग इथले साखर कारखान्यांना अर्थसहाय्य करायचं असं त्यावेळेलाही मला विचारलं होतं, बाबा कसं करायचं. आमच्यातला कारखाना जरी आमच्या विरोधात असला तरी त्या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य केलं पाहिजे ही भूमिका या निमित्तानं. कारण राजकारणात आज कारखाना आमच्याकडे असेल, उद्या नसेल, परंतु हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, हा कारखानाही जगला पाहिजे ही भूमिका आम्ही ज्या वेळेला आमच्या नेत्यांच्या जवळ मांडतोय त्यावेळेला आमचे सुद्धा विचार त्यांना पटतात आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या भावना त्यावेळेला व्यक्त करतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला एक आपण या ठिकाणी काम करत असताना किती तळमळीनं काम करतोय आणि आमच्या लोकांची तळमळ ही मला माहित आहे. बरोबर. की कशी तळमळ, आज आमची तळमळ इथं पाणी पाहिजे, इथं रस्ते पाहिजे, ती तशीच तळमळ मी फडणवीस साहेबांच्या समोर सांगितल्यानंतर ती 1 मिनिटात ओळखतात. बरोबर. हे खरंच काम करणे गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळं ते काम होत जातं. बरोबर. आता सिद्धापूर वाडापूरचा एक बंधारा आहे, त्यासोबतच तुम्ही तिथं तामदरेडला एक बंधारा करून घेतला. तर काय ती नक्की कशा पद्धतीचा बंधारा आहे, त्याचं काम सुरू झालंय आणि आता शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा मिळेल? खरं म्हणजे आज भीमा नदीमध्ये माचनूर बंधारा सोडला तर आरळी बंधाऱ्यापर्यंत 19 किलोमीटरचं अंतर आहे. त्या 19 किलोमीटरच्या अंतरामध्ये म्हणजे जवळजवळ 1 महिना अगोदर इतर बंधाऱ्यातलं पाणी संपायच्या अगोदर 1 महिना हे 19 किलोमीटर पाणीच राहतं. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये किंवा आता सुद्धा आता बऱ्याचशा बंधाऱ्यामध्ये आज पाणी जवळजवळ 15 दिवस 3 आठवडे आता चालू शकतो. पण आज त्या 19 किलोमीटर मध्ये पॅच मध्ये सगळ्या शेतकऱ्यांची ओरड आहे की पाणी पाहिजे. त्यामध्ये बोराळे, मुंडेवाडी, ह्या ठिकाणी तामदर्डी, तांडूर, सिद्धापूर, आरळीला बंधाराच आहे. पण ह्या सगळ्या गावांना एवढी मोठी अडचण निर्माण झाली आहे की आता सगळ्यांच्या मोटरा बंद झालेल्या. त्यामुळं मी त्यावेळेला माझ्याही लक्षात होतं, परंतु भीमा नदीच्या ह्याच्यामध्ये खूप नियमावलीला बरंच तफावत होती. त्या ठिकाणी पूर्वी त्यावेळेला राज्यकर्त्यांनी सांगितलं कर्नाटक महाराष्ट्र लवाद आहे, होत नाही, हे असं आहे, हे नियम आहे. परंतु या सगळ्या नियमाला त्या ठिकाणी नियमात बसवूनच जलसंपदागड नदी आहे. मग मी जलसंपदागड फंड्स नव्हते म्हणून त्यावेळेला जलसंधारणकडे पैसे होते, फंड्स होते. मग जलसंधारणचं खात्यामार्फत जलसंपदाचं ही नदीतलं बंधारा हा जलसंधारणकडे डायव्हर्ट केला आणि तो जलसंधारण मधून आपण आता जवळजवळ तो बंधारा बांधतोय तामदर्डीचा. आणि वडापूर बंधारा हा जलसंपदा मधूनच जलसंपदा डिपार्टमेंट कडूनच आपण करतोय. आणि नक्कीच हे 2 बंधारे झाले काय 19 किलोमीटरला, पुढच्या पिढ्यानं पिढ्या आमच्या कधीच पाणी कमी पडणार नाही अशा पद्धतीचं बंधारा अत्याधुनिक आणि नवीन टेक्नॉलॉजी हे दोन्ही बंधारे आपण बांधतो. आता हे 24 गावचा पाणी प्रश्न असेल, म्हैसाळचा पाणी प्रश्न असेल किंवा आता हे बंधारे असतील, हे सगळ्यांना आता शेतकऱ्यांना लोकांना वाटायला लागलं की आपला पाणी प्रश्न सुटतोय. जेव्हा तुम्ही गाव भेट दौऱ्याला जाताय तेव्हा लोक भेटतायत, तेव्हा काय लोकांची रिॲक्शन कशी असते, काय म्हणतात लोक तुम्हाला? खूप तळमळीनं आज लोक या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून भावना दिसतात. अतिशय एक वेगळ्या म्हणजे एक आनंदाचे अश्रू कसं येताना भावना होतात तशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी निर्माण होतात. आज या पिढीनं बघितलंय, त्यांनाही वाटतंय की येणाऱ्या पिढीने आमचं ही दुःख जी आहे ती आम्ही भोगू नये आणि त्यांना हे काम झाल्यानंतर
त्यांचा आनंद, त्यांचं कष्ट कमी झालं हे आहेच आहे, बरोबर. पण आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हम्म. हे कायमस्वरूपी असणारं काम आहे. हम्म. त्यामुळं या आमच्या सगळ्या हम्म. येणाऱ्या पिढ्या सुद्धा त्या ठिकाणी त्या पाण्यावरचे जे आधारित आहेत हम्म. त्या 100% या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतील. शिवाय मान नदीला सुद्धा हम्म. उन्हाळ्यामध्ये उजनी धरणातलं पाणी संपलं होतं. बरोबर. त्यावेळेला सुद्धा मी टेंभोचं पाणी, हे कोणाचाही विश्वास बसत नव्हता की टेंभोचं पाणी इकडं मान नदीमध्ये येतं. त्यावेळेला सुद्धा मी टेंभोचं पाणी मान नदीमध्ये आणलं होतं. आता हे जेव्हा आपण काम करतो तेव्हा आमदार म्हणून एक समाधान असतेच, मात्र एक मंगळवेढचा मुलगा म्हणून तुम्ही हे सगळं अनुभवलंय यापूर्वी, दुष्काळाचं मंगळवेढ म्हणायचं, मात्र आता आपल्याच मंगळवेढकरांसाठी हे सगळं काम करायला मिळतंय, म्हणून तुम्हाला किती समाधान आहे ह्या सगळ्यात? खरं म्हणजे ते समाधान किंवा तो आनंद मी शब्दात नाही सांगू शकत. परंतु राजकारणामध्ये मी ज्या तळमळीनं आलो होतो त्या तळमळीनं की या तालुक्याचा एक आवाज व्हायला पाहिजे, एक या ठिकाणी मुठी सगळी बंद झाली पाहिजे, एकत्र झाली पाहिजे हा तालुका. आजपर्यंत बघतोय म्हणजे या मतदारसंघामध्ये म्हणजे गट तट पार्ट्या, ही एक पार्टी तिकडं तर एक पार्टी इकडं, बरोबर. ही भूमिका आजपर्यंत घेतली गेली होती. आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये तर खूप द्वेषानं एकमेकाच्या विरोधात आहेत. बरोबर. अनेकांची एकमेकांची तंटे झाले, भांडणं, मारामाऱ्या हे सगळं झालं. बरोबर. आणि कायम जवळजवळ 50-60 वर्ष, 60-60 वर्ष झालं की दोन्ही पार्ट्या एक तिकडं एक इकडं, बरोबर. अशी भूमिका दोन्ही पार्ट्यांनी घेतली. 60 वर्षानंतर खरं म्हणजे आता माझ्या ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे मला यश आलं की मंगळवेढा तालुक्यातली 80 गावापैकी आज अखेर हे रोज एखादं वाढतंय. आज अखेर जवळजवळ 27 गावं ही दोन्ही पार्ट्या एकत्रित येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आज पाठिंबा दिलेली. म्हणजे 27 गावात गाव पातळीला विरोधकच नाही, समोर विरोधातच नाही, म्हणजे एक 20% 15% मतदान जाईल विरोधात. बरोबर. दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या तर काय 100% मतदान होत नाही. बरोबर. परंतु 10-20% मतदान गेलं तरी त्यातनं जाईल, पण 80% 70% मतदान हे आमच्या पार्टीला 100% होणार. कसं साध्य केलं तुम्ही गाव पातळीचे हे सगळे विरोधक एकत्र आणण्याचं काम? मी साध्य नाही केलं. या ठिकाणी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जो आपण कामं केली की लोकांना अपेक्षाही नव्हती. आम्ही बोलवून कामं दिली. तुमचं काम रस्त्याचं राहिलंय, तुम्हाला पावसाळ्यात आपदा होते, तुमचा डीपी जळतोय, या ही डीपी 2 घेऊन जावा, त्यांना 4 पाहिजे तर 2 आता दिले, 2 नंतर देणार आहेत. असं करून रस्ते, डीपी, आरोग्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या ह्या सोडवण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. कुठली गट तट पार्टी हे न बघता लोकांची मनोभावी सेवा करणे एवढाच उद्देश होता. परंतु विरोधकांनी याचंही भांडवल केलं की यांच्याच लोकांना देते. आता मला एक त्यांना विरोधकांना सुद्धा सांगायचं आहे, मी एखादा रस्ता जर दिला काय त्याच्यावरनं माझ्याच पार्टीची माणसं जाणार आहेत का? विरोधक कोण जाणार नाही असं होतंय का? त्यामुळे असे सगळे मुद्दे, चुनावी मुद्दे, सगळं असे सगळे विषय त्यांनी करू नये, लोकांची दिशाभूल विनाकारण करू नये. आता साधारण रस्ते म्हणले की तुमचं नाव, कारण तुम्ही रस्ते बनवण्यात तुमची खूप मोठं सगळं देशभरात तुमची कामं चालू आहेत. मतदारसंघातली काय परिस्थिती आहे रस्त्याची? साधारण किती रस्ते आपण केलेत? जवळपास या मतदारसंघातील 80 ते 90% रस्ते हे सगळे मंजूर आहेत. त्या 80 ते 90% मधले 40 ते 50% रस्ते असे आहेत की ते जवळपास पूर्ण झालेले आहेत. परंतु या ठिकाणी शासनाकडून निधी कमी पडत असल्यामुळं काही रस्त्याची कामं पेंडिंग आहेत. परंतु या वर्षभराच्या कालावधीत या ठिकाणी सगळे या तालुक्यातले रस्ते हे 100% पूर्ण होणार. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कुठलेही रस्ते या ठिकाणी बाजूला राहणार नाहीत. वर्षभराच्या आत सगळे रस्ते पूर्ण होतात. मधल्या काळात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकरी अडचणीत सापडला, तर त्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही विशेष प्रयत्न केले. साधारण किती निधी दिलाय ह्या? खरं म्हणजे पंढरपूर, मंगळवेढा माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 मंडलं या ठिकाणी राहिली होती. मारापूर आणि वाकरी, गादेगाव आपलं त्या भागामध्ये, कवटाळी ही गावं आपली 3 आहेत आणि पलीकडची 2 गावं होती. परंतु त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून आपण त्याही मंडलाला समाविष्ट करून घेतलं आणि मंगळवेढा तालुक्याला
जवळजवळ 84 कोटी रुपये या बरं. ठिकाणी जे अतिवृष्टीमध्ये शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. एवढ्यावर आपले देवाभाऊ गप बसले नाही बरं. की त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बी बियाण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचं सुद्धा काम केलं. दुबार पेरणीसाठी. दुबार. बरोबर. आता खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, तुमचे गाव भेट दौरे सुरू आहेत. कसं चाललंय, वातावरण कसं आहे सध्या तालुक्यात? खरं म्हणजे रोज आमच्या 10, 11, 12 सभा होते, कधी 14 सभा होते. बरं. परंतु सकाळी 8, 8:30ला गेलं हम्म. का रात्री यायला 10, 11 वाजते. बरोबर. परंतु अजिबात कंटाळा येत नाही. बरं. आता आजारी पडलोय, होय. परंतु असं वाटत नाही की आपण आजारी पडलोय आता झोपून राहावं करावं असं वाटत नाही. लोकांमध्ये गेले बरं वाटतं. लोकांच्या मध्ये आत गेलं का मग ते आजार पण विसरून जात. विसरून जातं. संध्याकाळी घरी आल्यावरच वाटतंय अरे आपल्याला लईच टेन्शन आली. अशी परिस्थिती, एवढा उत्साह लोकांच्यातनं मला दिसतो. बरं. काय साधारण आता विरोधकांकडून आरोप केले जातात की काम होत नाही, किंवा जे काही पाण्याच्या योजना मंजूर आहेत त्या पाईपा आणल्या त्या माघारी नेल्या, किंवा हे पाईपाचे नुसते इथं बनवणार आहेत, असे जेव्हा आरोप होतात तेव्हा काय वाटतं तुम्हाला? आपल्या माध्यमातनं मी एक सांगू इच्छितो. हम्म. मी टीका टिप्पणीवरती काय जास्त बोलणार नाही, बरोबर. परंतु आमच्या या दुष्काळग्रस्त भागासाठी आतापर्यंत सगळ्यांनीच हम्म. या दुष्काळग्रस्त भागाची सगळ्यांनी चेष्टा केली हम्म. आणि प्रत्येकाला वाटतंय पाणी काय आता येत नाही, पाणी काय येत नाही, नुसतंच बोलतेत. आणि माझ्या बाबतीत मी सुरुवातीला ती भावना योग्य होती. हम्म. परंतु आज विरोधक हम्म. ज्या पद्धतीनं सांगतात की पाणी येत नाही, मी त्यांनी कुठं असतील तिथं सांगावं, हम्म. त्यांनी फोन करावा मला, फक्त आम्हाला गाडी पाठवा. हम्म. मी त्यांना गाडी त्या गावात पाठवतो बरं. आणि त्या गावातनं गाडी पाठवून त्यांना आता जे चालू काम आहे पाईपा तयार करण्याचं आणि पाईपा हातरून ते 24 गावच्या उपसा सिंचनचं काम आहे, हम्म. हे मी त्यांना स्वतः दाखवतो. हम्म. आणि मग त्यांचा विश्वास बसल्यानंतर मग त्यांनी सांगावं. बरोबर. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही काय जिल्हा परिषद गटामध्ये त्या गटातला उमेदवार न देता तुम्ही बाहेरच्या गटातला उमेदवार तिथं दिलाय, अशी एक टीका तुमच्यावर केली जाते. काय त्याच्या पाठीमागचं कारण? खरं म्हणजे त्या गटातल्या मी हम्म. प्रत्येक गावातल्या लोकांशी, तिथल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली हम्म. आणि त्या सहकाऱ्यांच्यातून जे नाव येईल हम्म. ते नाव मी त्या निमित्तानं खरं म्हणजे हम्म. पुढे केलंय. आणि आता बोसे गट असेल, दैवडी गट असेल, किंवा इकडचा आमचा उलजंती गट असेल, किंवा संत दामाजीनगर हा गट असेल, हम्म. तर जिथं जिथं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला हम्म. जास्त लोकांची त्या उमेदवाराबद्दल जर मागणी आहे, हम्म. त्या लोकांना तिथं उमेदवारी दिलेली. आता साधारण संत चोखोमेळा नगरची जी काही पंचायत समिती आहे तो उमेदवारानं पाठिंबा दिलाय, तर त्या संदर्भात काय? त्या उमेदवारीच्या बाबतीत खरं म्हणजे आम्हाला अशी गुणगुण कळाली की ते काय फिरं नाही. बरं. आम्ही त्यांना निरोप पाठवला की बाबा आम्हाला पाठिंबा देताय का, हम्म. तर त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या भागातील जे त्यांच्या पार्टीची लोक आहेत त्यांच्या पार्टीच्या लोकांशी मी चर्चा करावं लागेल हम्म. आणि त्यांच्याशी चर्चा करून मी आपल्याला सांगतो. बरं. मग त्यांनी त्यावेळेला सगळ्या लोकांशी चर्चा केली. हम्म. त्यांनी जवळजवळ 2 दिवस त्यांच्या नेते मंडळीला फोन लावत होते, बरं. परंतु नेते मंडळींनी त्यांच्या फोन उचलले नाहीत. बरं. 2 दिवस फोन होते, उमेदवाराची उचलली नाही आणि त्यांच्या नेत्यांची उचलली नाही. हम्म. आणि त्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन हम्म. म्हणजे काय झालं, हे इलेक्शनच्या अगोदर आम्ही सण केले, पण इलेक्शन मध्ये जर असं करत असतील तर काय लढण्यात अर्थ आहे, पुन्हाच्या जीवावर लढायचं. त्यामुळे आम्हाला त्यांनी येऊन त्यांच्या खुशीने आम्हाला पाठिंबा दिला. मंगळवेढा म्हणलं की हे तर खूप संत होऊन गेले, पण संतांच्या जे काही समाधी आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. चोखोमेळांची समाधी व्हावी अशी मागणी, बसवेश्वरांचं स्मारक व्हावं अशी मागणी अनेक दिवसांची. त्याबद्दल आता काय चालू स्टेटस? या तालुक्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक हे जे नॅशनल लेवलचं स्मारक हे होण्याची मागणी आमची सगळ्यांची आहे. त्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, मी त्या समितीमध्ये सदस्य आहे. आता मीटिंग झालेली आहे, मीटिंग होऊन
जागा पाहणीची सुद्धा एक 3-4 जागा आम्ही निवडलेल्या आहेत. त्यातली आता कुठली जागा फायनल करून महात्मा बसवेश्वराचं स्मारक हे मंगळवेढ्यामध्ये होतंय. शिवाय संत चोखोबा स्मारक सुद्धा संत सृष्टी म्हणून या ठिकाणी मंगळवेढा शहरामध्ये आम्ही निर्माण करतोय. ते सुद्धा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलंय की चोखोबांचं सुद्धा स्मारक आणि संत सृष्टी या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये आम्ही करतो. आता जिल्हा परिषदमध्ये साधारण कसे कामकाज राहील वाटतं भारतीय जनता पार्टीचं? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे हे मिनी मंत्रालय आहे. आणि या मिनी मंत्रालयामध्ये आज आपण बघतोय की दिल्लीपासून ते महाराष्ट्र असेल किंवा आता उद्या सोलापूर जिल्हा परिषदेला सुद्धा माझी 100% खात्रीने सांगतो 50+ जागा हे जिल्हा परिषदेमध्ये येतील. तिथला झेंडा हा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा फडकणार आहे हे सगळ्यालाच माहित आहे. आणि मंगळवेढा पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार. त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळं इथलं सगळं वातावरण हे भाजपमुळे 100% होणार. आता काय भाजपलाच मतदान का करावं? मतदार भारतीय जनता पार्टी एक तुम्ही लक्षात घ्या, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आणि 2014ला पंतप्रधानाची शपथ घेतल्यानंतर त्यावेळेला 17,000 कोटीचं बजेट त्यावेळेला जाहीर केलं होतं. पण कालच्या बजेटमध्ये कालचं जे बजेट केलं तर ते जवळजवळ 54,00,000 कोटीचं बजेट त्याने हे केलं. तर आज एवढा पैसा या ठिकाणी शासनाकडे निर्माण होणं आणि तो पैसा आपण जर जुन्या काळात जर बघितला तर हा पैसा हा मंत्री खासदार त्यावेळेला त्यांच्या खिशात जायचा. परंतु आता मोदीजींनी त्या ठिकाणी असणारे रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं, रेल्वे, वंदे भारत ही ट्रेन असेल किंवा विमानतळं, जवळजवळ 450 विमानतळं भारतामध्ये निर्माण केली. सगळे कनेक्टिंग रस्ते, बॉर्डरवरचे रस्ते, सैन्यामध्ये जे त्यांना जे लागणारा दारुगोळा असेल, ह्या सगळ्या बाबतीत ऑटोमोबाईल सेक्टर हे सगळे या ठिकाणी सगळ्या बाबतीत मोदीजींनी हे केलं. या देशाचं नाव जवळजवळ 3ऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था जाते. आणि हे अशी कामं सगळी बघत असल्यामुळं आणि कुठलाही निर्णय घेताना हा आपल्या संस्कृतीला धरून आणि आपल्या त्या ठिकाणी भारताच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळं सर्वांना वाटतंय आदरणीय मोदीजी आणि या राज्याचे आमचे सगळ्यांचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला सगळ्याला काम करावं ही भावना सगळ्यालाच आहे. त्यामुळे हे सगळं भाजपला 100% मत देणार. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही तुमचे उमेदवार उभे आहेत, तर मतदारांना काय आव्हान करताल तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून? मी तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला मी या ठिकाणी एकच नम्र आवाहन करतो की आपण या पुढच्या कालावधीत राजकारणाच्या व्याख्या सगळ्या बदललेल्या त्या आपण गट तटाच्या राजकारणावर जाऊ नये. गाव लेवलचं राजकारण हे गाव लेवलला असावं, तालुका लेवलचं राजकारण तालुका लेवलला असावं. त्यावेळी तसे विचार केले पाहिजेत. जिल्हा लेवलच्या राजकारणाला जिल्हा लेवलचे विचार केले पाहिजेत. राज्य लेवलचे निवडणुका असताना राज्य लेवलचे विचार केले पाहिजेत. आणि देश पातळीवरचं इलेक्शन असल्यानंतर देश पातळीचे विचार केले पाहिजेत. तुम्ही गावाच्या गट तटाचे विचार न करता तुम्ही त्या पद्धतीचे विचार करून तुम्ही मतदान करावं. आणि आज या ठिकाणी एवढा 5,000 कोटीचा निधी या मतदारसंघासाठी या ठिकाणी आपण आणू शकलो हे केवळ भारतीय जनता पार्टीच होऊ शकते. आजपर्यंत इतिहास आहे. विरोधकाला सुद्धा तोंडात बोट घालेल अशी परिस्थिती आहे. विरोधकाला अजूनही त्या ठिकाणी विश्वास बसत नाही की निधी आला कसा. पण त्यांना या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, ते ज्या रस्त्यावरनं जातात तो रस्ताही आम्ही करतोय. ज्या सभागृहात त्यांनी सभा घेतात ते सभागृह सुद्धा आम्ही करतोय. आणि ज्या गावात जाऊन ते पाणी पितात ते पाणी सुद्धा आम्ही देतोय, आम्हीच आणलेलं आहे. आणि ज्या झाडाखाली बसतात तिथले असणार पेविंग ब्लॉक असेल तिथलं झाड सुद्धा आम्हीच लावलेलं आहे.
अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्व जनतेला नम्र आव्हान आहे, आपण विकासाच्या बरोबर राहाव्या, गटतट सोडून या ठिकाणी या पुढच्या कालावधीत आपण सगळ्यांनी एकत्रित पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून आपण विकासाचं राजकारण करूया, एवढीच या ठिकाणी विनंती आहे. आमदार साहेब, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की इथले गटतट विसरून लोक एकत्र यायला लागले, तर हे कसं शक्य केलं? म्हणजे त्या पाठीमागचं नक्की कारण काय? खरं म्हणजे लोक आता बघतात, हम्म, माझ्याही कामाची पद्धत बघतात. हम्म, इथं आल्यानंतर मी कुठल्याही गटातटाचा विचार करत नाही. बर, लोक आता आली, एखादा डीपी मागितला, हम्म, मी विचारत नाही त्याच्यावर किती कनेक्शन आहेत, बर, 10 कनेक्शन आहेत, 2 माझे आहेत, 8 तिचे आहेत, मी असं कधी करत नाही. बर, ठीक आहे, मागितला, अडचण आहे, दिसली अडचण, जास्त अडचण आहे तिथं द्यावं लागतं, कारण डीपीची एकतर संख्या कमी आहे बरोबर, आणि कमी असल्यामुळं डीपीचं सुद्धा आपण हम्म, तेवढ्या प्रमाणात देऊ शकत नाही. बरोबर, त्यामुळं जिथं खूपच अडचण आहे तिथं 100% मी देतोय, गटतटाचा विचार करत नाही. हम्म. त्यामुळे लोकांच्याही भावना त्या ठिकाणी निर्माण होतात. असे रस्त्याचे आहेत, पाण्याचे आहेत, असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे. तर विजेचा एक मोठा प्रश्न आहे मंगळवेढ्यामध्ये, तर ते सोडवण्यासाठी काय विशेष प्रयत्न चालू आहेत? या मतदारसंघामध्ये माझ्या जवळजवळ 9 सबस्टेशन हे नवीन केलेले आहेत. हम्म, 11 सबस्टेशनची क्षमता ही वाढवतोय आपण. हम्म, त्यामुळं या मतदारसंघामध्ये हम्म, पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग हम्म, हे विजेच्या जाळेचं आपण करतोय. हम्म, खरं म्हणजे या आमच्या मुख्यमंत्री देवाभाऊ हम्म, यांचं स्वप्न आहे, हम्म, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळाली पाहिजे. हम्म, याकरता या ठिकाणी बरीचशी आमची कामं चालू आहेत. त्याचा आढावा मी मागच्या एक 15-3 आठवड्यापूर्वीच घेतला होता हम्म, अधिकाऱ्यांना बोलवून. तर त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं, आता 50% गावं जवळपास ही 8 तास दिवसा वीज शेतकऱ्यांना दिलेली चालू आहे हम्म, आणि राहिलेली गावं हम्म, हे येणाऱ्या काही 15-3 आठवड्यात, महिन्याभरात हम्म, ही सबस्टेशनची कामं, काही तारा तुटलेल्या आहेत, त्या काही तारा नवीन जोडायच्या आहेत, पोल नवीन जोडायचे आहेत, हम्म, यासाठी थांबलेले आहेत. तेवढं झालं का दिवसा 8 तास वीज ही सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. हम्म, आणि जिथं जिथं मागल त्यांना, कारण आता जवळजवळ मुख्यमंत्री महोदयांनी मला 300 डीपी देण्याचं कबूल केलेलं आहे बर, आणि डीपी सुद्धा काही 100 डीपी येतील. हम्म, अशी 400 डीपी जरी आले हम्म, तरी माझ्या मतदारसंघात 102 गाव आहेत. बरोबर, त्या 102 गावात प्रत्येक गावाला 3-4 जरी डीपी म्हणलं बरोबर, तरी सुद्धा आम्ही देऊ शकतोय. हम्म, अशा पद्धतीचं डीपीचं नियोजन आहे. हम्म, परंतु या ठिकाणी देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं सुद्धा केलंय. ते सुद्धा आता शेतकऱ्यांना कुठलेही लाईट बिल येत नाही. बरोबर, हेच महाविकास आघाडीच्या कालावधीत हम्म, आपण जर बघितलं त्यावेळेला आम्हाला सारखे फोन यायचे हम्म, की दादा आमचा डीपी सोडवलाय, आमच्या तारा सोडलेत, बरोबर, ते बिल भरा. ही दट्ट्या कायम असायच्या शेतकऱ्याच्या मागे. हम्म, परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून एकाही शेतकऱ्याला वीज बिलाचा तगादा किंवा वीज बिल मागितलं किंवा वीज बिलामुळे तुमचं कनेक्शन कट झालं हे कुठलंही झालं नाही. आता साधारण लाडक्या बहिणीचा जी काही योजना आहे ती आपल्या तालुक्यात कशी राबवली गेली मतदारसंघात? या मतदारसंघामध्ये जवळजवळ 71,000च्या पेक्षा जास्त हम्म, आमच्या लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये समाविष्ट आहेत हम्म, आणि त्याचा अध्यक्ष या मतदारसंघाचा मीच आहे. बरोबर, 71,000 पेक्षा जास्त या ठिकाणी जर महिला येत असतील, हम्म, महिला यामध्ये समाविष्ट आहेत हम्म, आणि हे सरकार देवाभाऊंच्या ह्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. हम्म, त्यामुळे या लाडक्या बहिणीला दरमहा 1,500 रुपये आम्ही देतोय. हम्म, शिवाय एवढ्यावर आम्ही गप बसत नाही. ह्या आमच्या लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक, सगळ्या महिलांना हम्म, एसटी मध्ये सुद्धा सवलतीच्या दरात आपण त्या ठिकाणी त्या प्रवास करतात. हम्म, शिवाय एवढ्यावरही नाहीये, आमच्या ज्या मुली आहेत हम्म, या शिक्षण घेतात, बरोबर, त्या मुलींना सुद्धा मोफत शिक्षण आपण देतोय. बरोबर. त्यामुळं या लाडक्या बहिणी ह्या आमच्या मागे सतत पाठीमागे राहणार. आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयाचा विश्वास आहे? 100% विजय हा भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे. हम्म, त्यामुळं कुठलंही काही मनात इतकिंचित सुद्धा नाही हम्म. की 100% विजय आमचाच असणार. तर हे होते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आणि त्यांनी केलेल्या कामाच्या बळावरती मंगळवेढ्यामध्ये आणि पंढरपूरमध्ये पाणीदार आमदार अशी त्यांची नवीन ओळख आहे.
आणि अशाच पद्धतीनं त्यांचे जे काही जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे जे काही उमेदवार आहेत ते चांगल्या मताने निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे. दादा, तुम्ही या सगळ्या प्रचाराच्या धामधुकीतून एबी मराठीसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.